तर राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस बरसतोय। आपले प्रतिनिधी या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहे। अधिक माहिती त्यांच्याकडून घेणार आहोत। आपल्या सोबत मुंबईहून जय पवार, पुण्याहून आपले प्रतिनिधी निखिल सुकरे, रायगडमधून अजेश नाडकर आणि रत्नागिरीतून योगेश बंडागळे सध्या जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। सुरुवातीला मी जाणार आहे जय पवार यांच्याकडे। जय, मुंबईत सध्या भीषण पावसाची परिस्थिती पाहायला मिळते। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून संततधार पाऊस कोसळतोय। आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत। काय अधिक माहिती? नक्कीच प्रणिता, खरं तर गेल्या 2 दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असल्या कारणामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। मात्र त्या ठिकाणी जे नागरिक आहेत जात असतात त्या नागरिकांना सुद्धा सतर्कतेचं आवाहन केलं गेलं आहे। मात्र आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस असल्या कारणाने मी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह या परिसरात आहे। मी आपल्याला दाखवू इच्छितो की या मरीन ड्राईव्ह परिसरात मोठ्या प्रमाणावरती नागरिक पर्यटक हे आता गर्दी करायला सुरुवात केलेली आहेत आणि याचं प्रमुख कारण म्हणजेच की आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणावरती या मरीन ड्राईव्हच्या किनारपट्ट्यांवरतून लाटा सुद्धा बाहेर उफाळताना पाहायला मिळतात। याचा आनंद घेण्यासाठी आता हा मुंबईकर मोठ्या प्रमाणावरती बाहेर पडला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता की कसा एक या ठिकाणी आनंद हा नागरिकांच्या माध्यमातून घेण्यात येतो। आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहू शकता युवा पिढी असेल किंवा मग इतर नागरिक आहेत, सर्व नागरिक या ठिकाणी ज्या समुद्राच्या लाटा बाहेर उफळत आहेत त्याच्या मध्ये भिजण्याचा आनंद हा आपल्याला घेताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावरती नागरिक या ठिकाणी या संपूर्ण विभाग परिसरात दाखल झाले आहेत। आपण काही लोकांशी सुद्धा या ठिकाणी बोलणार आहोत। मित्रा, कुठून आलायस तू आज मरीन ड्राईव्ह वरती? मी नाशिक वरून आलेलो आहे। खूप चांगलं आहे इथे वातावरण, खूप चांगला मौसम झालेला आहे। खूप लाटा येत आहे, सगळे पर्यटक एन्जॉय घेत आहे, पावसाचा एन्जॉय घेत आहे, सगळे एन्जॉयमेंट करताय। नक्कीच आज सुट्टीचा दिवस है, मोठ्या प्रमाणावरती मुंबईकर बाहर पडले, तुम्ही पण बाहर पडले, कसं बघताय? बहुत चांगला लगता है बम्बई का मौसम। और सबसे बड़ी बात बम्बई का पुलिस का सराहना करता हूँ। बम्बई पुलिस बहुत अच्छी है जो बंदोबस्त करके रखी है, किसी को आगे आने नहीं दे रही है। सबसे बड़ी बात तो ये है। निश्चितच प्रणिता, तर आपण पाहतो की मुंबई पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। कुठलीही त्या ठिकाणी घटना किंवा अपघात घडून याची सुद्धा दक्षता ही मुंबई पोलिसांकडनं घेतली जाते। मात्र आज रविवारचा दिवस आहे आणि या रविवारच्या दिवसाची सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची अगदी जय, हायटाईडचा इशारा देण्यात आलेला होता, त्या संदर्भातली काय माहिती आहे? आणि आणखी काही पर्यटक नागरिक या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत, त्यांच्याशी तुम्ही संवाद साधू शकतात का? निश्चितच प्रणिता, मी कॅमेरामॅनला सांगू इच्छितो की या ठिकाणची जर आपण भरती पाहिली तर मोठ्या प्रमाणावरती समुद्राला लाटा उफळत आहेत। या ठिकाणी पाहू शकता जवळपास 4 ते 5 फूट उंच अशा लाटा या समुद्रामध्ये उफळत आहेत, आपण पाहू शकता। आणि नागरिक जो आहे तो या संपूर्ण उफळत्या या पाण्यामध्ये कुठेतरी आनंद घेतोय, भिजताना आनंद घेत आहेत। या ठिकाणी छत्री घेऊन असतो किंवा रेनकोट घालून सुद्धा नागरिक आलेत। मात्र जो पावसाचा आनंद हा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय तो या सगळ्या नागरिकांच्या माध्यमातून घेतो, कारण की मुंबईचा हा पहिला पाऊस आणि पावसाच्या निमित्ताने या ठिकाणी भिजण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती नागरिकांची गर्दी झाली। आपण काही लोकांशी सुद्धा बोलत। ताई, कुठून आलात तुम्ही? कुठून आलात? गोरेगाववरनं पावसात भिजायला आलाय का? भिजायसाठी आले। पावसात रेड अलर्ट जारी केलाय, नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। काय बाई यांच्याशी लाटा बघण्यासाठी आलो आम्ही। लाटाच्या ते सांगितलं न्यूज मध्ये की सकाळी 15-15 फूट उंचीचं लाट आहे ना। आता किती फूट उंचापर्यंत लाट पाहिली आतापर्यंत? आता तर लय जास्त 40-50 फूट गेली असं उंच। लोक भिजतायत त्या पावसामध्ये, भिजतात, कोणीच रेनकोट घातलेले नाही, सगळं फक्त अशाच बघायला आले। नक्कीच आपण आणखी काही लोकांशी बोलूयात। हे बघा, भिजायला आता असं आहे। पावसात भिजायला आले, कुठून आला? नवी मुंबई। नवी मुंबईवरनं पावसात कशा वाटते? लाटा वगैरे बघितले? मस्त, मोठी मोठी वेव येते। वेळ येतात तर नक्कीच प्रणिता, आपण पाहतोय की या ठिकाणी खरं तर ज्या काही लाटा या समुद्रातून उफळून बाहेर पडत आहेत ना, याचा आनंद घेण्यासाठी नागरिक हा या ठिकाणी सज्ज झालाय। मोठ्या प्रमाणावरती महिला असतील किंवा लहान मुलं सुद्धा या ठिकाणी आवर्जून या पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे पावसाचा आनंद घेताना जय मुंबईकर पाहायला मिळत आहेत आणि इतर शहरांतून देखील या ठिकाणी मरीन ड्राईव्ह परिसरात हे पर्यटक आल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा। यानंतर पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेणार आहोत। पुण्यातील आमचे प्रतिनिधी निखिल सुकरे आपल्यासोबत जोडले गेले आहे। निखिल, सध्या पावसाची काय परिस्थिती आहे पुण्यात? निखिल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय?
निखिल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सध्या पुण्यात पावसाची काय परिस्थिती हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे आणि सध्या किती प्रमाणात पाऊस पुण्यात पडतोय? सध्या पुण्यामध्ये जो आहे तो हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. अतिदक्षता विभागाकडून काळजी घेण्याचं आवाहन देखील करण्यात आलेले आहे. सध्या जर बघितलं तर पुण्यामध्ये अनेक झाडपडीच्या घटना ज्या आहेत त्या झाल्या होत्या आणि त्यानंतरून आता जर बघितलं तर दरड कोसळल्याची घटना देखील पुणे विभागामध्ये घडलेली आपल्याला पाहायला मिळते. उंबर्डेवाडीच्या हद्दीमध्ये ही दरड जी आहे ती कोसळलेली आहे आणि या ठिकाणी सुदैवाने काही वाहनं जाताना नव्हती किंवा मनुष्य त्या ठिकाणून कोणी जाताना नव्हते, त्यामुळं जीवितहानी जी आहे ती वाचलेली आहे. परंतु सध्या जर बघितलं तर पाऊस जो आहे गेल्या 3 ते 4 दिवसांपासून कोसळताना पाहायला मिळतोय, थांबण्याचं नाव घेत नाही आणि याचाच परिणाम म्हणून सध्या जे आहे ते किल्ल्यांवरती जाण्यासाठी सुद्धा निर्बंध घालण्यात आलेले आहेत प्रशासनाकडून. नागरिकांना आवाहन करण्यात येतंय की काळजीपूर्वक निर्णय घ्या, बाहेर पडत असताना जे आहे ते काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. दरड कोसळल्यानंतर लगेचच भोर प्रशासनाची टीम जी आहे ती घटनास्थळी दाखल झाली होती आणि त्यानंतरून आता त्या ठिकाणचा राडारोडा जो आहे, झुडपं जी रस्त्यावरती आलेली आहेत ती सावरण्यासाठीचं काम जे आहे ते रस्ता मोकळा करण्यासाठीचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि हा जो राडारोडा आहे तो काढल्यानंतरूनच हा रस्ता मोकळा होणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणचा जो आहे तो वाहतुकीचा मार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांचा वापर करण्यासाठी सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर सिंहगड किल्ल्यावरती जाण्यासाठी सुद्धा निर्बंध घालण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पाऊस 3 ते 4 दिवसांपासून कोसळताना पाहायला मिळते. सध्या जर बघितलं तर पावसाने गेल्या 3 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोसळल्यामुळे पुण्याच्या खरं तर पाण्याची पातळी वाढलेली आहे. परंतु इथं दुसऱ्या बाजूला जे आहे ते पुणेकरांसाठी जो आहे रेड अलर्ट सुद्धा देण्यात आलेला आहे. पुढच्या काही दिवस हा रेड अलर्ट असणार आहे. जी निखिल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मात्र तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. यानंतर रायगडमधून परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजेश नारकर सध्या आपल्यासोबत रायगडमधून जोडले गेलेले आहे. अजेश, गेल्या 5 दिवसांपासून रायगडमध्ये जोरदार पाऊस बरसतोय. सध्याची काय परिस्थिती आहे? हवामान विभागाकडून, प्रशासनाकडून काय सांगण्यात येत आहे? प्रणिता, गेल्या 5 दिवसापासून जो आहे तो रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्या ज्या आहेत, मग पाताळगंगा असेल किंवा कुंडलिका असेल किंवा आंबा नदी असेल, यांनी धोक्याची पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे. मात्र रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जो आहे तो सर्वाधिक मोठा फटका जो आहे तो मुंबई गोवा महामार्गाला बसला आहे. कारण मुंबई गोवा महामार्गाची जवळपास 8 तासापासून जी वाहतूक आहे ते ठप्प झालेली आहे. कारण सुखेली किंडीच्या ठिकाणी म्हणजे जिंदाल कंपनी आहे त्या ठिकाणी जो आहे तो कमरे एवढा पाणी जो आहे तो साचलेला आहे आणि त्यामुळे कोणतेही वाहन त्याच्यातून प्रवास करू शकत नाही. म्हणून दोन्ही बाजूला जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाहनांच्या ज्या आहेत त्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे मोठा त्रास जो आहे तो त्या ठिकाणच्या प्रवाशांना झालेला आहे. आपण पाहतोय आता देखील मुसळधार पाऊस जो आहे तो रायगडमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे आंबा नदी असेल किंवा कुंडलिका नदी असेल या दोन्ही नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे रोहा शहर असेल किंवा नागुडना शहर असेल या दोन्ही शहराला जो आहे तो पुराचा वेढा बसलेला आहे आणि जवळपास गुडघ्यावर पाणी दुकान आणि रस्त्यावर पाहायला मिळत आहे आणि मोठा नुकसान जे आहे ते दुकानदाराचं आणि घरामध्ये झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुढच्या काही तास जे आहे ते रायगडकरांना काळजी घेण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. गरज असेल अजेश, त्यामुळे प्रशासनानं काळजी घेण्याचं आवाहन नागरिकांना केलेलं आहे आणि रेड अलर्ट हा जिल्ह्याला देण्यात आलेला आहे. तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. यानंतर रत्नागिरीतील परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. योगेश, रत्नागिरीत जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडलेली आहे. इतर नद्या देखील इशारा पातळी ओलांडण्याच्या मार्गावर आहे. काय अधिक माहिती प्रशासनानं दिलेली आहे आणि सध्याची परिस्थिती काय पावसाची? प्रणिता, आपण जर बघितलं तर दुपारपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे. जगबुडी नदी जी आहे खेडमधील ती इशारा पातळीवर होती, परंतु सकाळपासून ती धोका पातळीवरून वाहत आहे. त्याचबरोबर खेडमधील नारिंगी नदी आहे तिथे सुद्धा पातळी वाढलेली आहे. जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत असल्यामुळे धोकादायक बनल्यामुळे खेड शहरात जे आहे ते पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे. जगबुडी नदीच्या बाजूने जे मटन मार्केट आहे तिथे पाणी शिरायला लागलेलं आहे. खेड पाठोपाठ राजापूरमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होते. तिकडे सुद्धा तिथली जी नदी आहे तिथे सुद्धा ती धोकादायक बनलेली आहे. त्याचबरोबर चिपळूण नदी जी वाशिष्ठी नदी आहे ती सध्या तिची पातळी मोठी वाढलेली आपल्याला दिसते. त्यामुळे
चिपळूणमधल्या वाशीची नदीकाठची जे नागरिक आहेत किंवा जे व्यापारी आहेत त्यांना या ठिकाणी प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. काही वेळातच मोठी भरती आहे, त्यामुळे प्रशासन पुन्हा एकदा अलर्ट मोडवर आहे. खेडच्या जगबुडी पाठोपाठ वाशिष्ठी नदी जी आहे ती शहरातल्या बाजारपुलाला टेकलेली आहे आणि शहरातल्या बाजारपुलाला वाशिष्ठी नदी टेकली की पुराचा धोका हा वाढत जातो आणि सध्या चिपळूण शहर आहे ते सुद्धा पुराच्या सावटाखाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात प्रशासन अलर्ट मोडवर आहे. NDRF जे आहे प्रणिता. जी योगेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि सर्व प्रतिनिधींना जे जोडले गेले होते, ज्यांनी या पावसासंदर्भातली आपापल्या जिल्ह्यातील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली, आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, त्या सगळ्यांचे धन्यवाद.